वाल्हेरी धबधब्यावर पर्यटकांची गर्दी, सुविधांचा अभाव, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात गुजरात सीमेलगत असलेला निसर्गरम्य वाल्हेरी धबधबा सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. विशेषतः रविवार आणि सुट्टीच्या दिवशी येथे हजारो पर्यटक सहकुटुंब दाखल होत असून धबधब्याखाली मनसोक्त भिजण्यासह निसर्गाचा आनंद घेत पिकनिकचा आनंद लुटत आहेत. मात्र वाढती पर्यटकांची संख्या पाहता येथे आवश्यक मूलभूत सुविधा आणि सुरक्षा व्यवस्था उपलब्ध नसल्याने पर्यटकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. वाल्हेरी धबधब्याचा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला असल्याने तळोदा तालुक्यासह नंदुरबार जिल्हा आणि गुजरातमधूनही मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात. मात्र धबधब्यापर्यंत जाण्यासाठी पर्यटकांना नदीचे पात्र ओलांडून जावे लागते. त्यामुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. धबधबा परिसरात जाण्यासाठी योग्य रस्ता व सुरक्षित मार्ग तयार करण्याची मागणी पर्यटकांकडून होत आहे. महिलांसाठी चेंजिंग रूम, बसण्यासाठी बाकड्यांची मागणी. धबधब्याखाली आंघोळ केल्यानंतर महिलांना कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र चेंजिंग रूमची सुविधा एकच आहे. तसेच पर्यटकांना विश्रांती घेण्यासाठी पुरेसे बाकडे, बसण्याची व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधा नसल्याचे पर्यटकांचे म्हणणे आहे. वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासनाने येथे स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था आणि कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी होत आहे. सेल्फीच्या नादात जीव धोक्यात. दरम्यान धबधब्यावर येणारे काही पर्यटक धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी आणि फोटो काढताना दिसून येतात. पाण्याचा प्रवाह वाढलेला असताना दगडांवर उभे राहणे आणि खोल पाण्यात जाणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी धबधबा परिसरात पोलीस बंदोबस्त किंवा सुरक्षा रक्षकांची नियुक्ती, धोकादायक ठिकाणी सूचना फलक आणि आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करणे गरजेचे आहे. पर्यटन स्थळाचा विकास करण्याची मागणी. वाल्हेरी धबधब्याला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याची मोठी क्षमता आहे. प्रशासनाने पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन सुरक्षित रस्ता, नदी ओलांडण्यासाठी योग्य व्यवस्था, महिलांसाठी चेंजिंग रूम, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, बसण्यासाठी बाकडे आणि सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून दिल्यास या परिसरातील पर्यटनाला मोठी चालना मिळू शकते. वाल्हेरी धबधब्याचे निसर्ग सौंदर्य जपतानाच पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी नमस्कार, मी प्राध्यापक नितीन अन्नाते, छत्रपती संभाजीनगरहून या ठिकाणी आज वाल्हेरी तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार या ठिकाणी आलेलो आहे. पहाडातला सातपुडा पहाडातला निसर्गरम्य भाग या ठिकाणी आपण मागे बघू इच्छितोय की हा सातपुड्यातील एक पर्वत आणि त्यावरून वाहत येणारा हा पाण्याचा निखळ धबधबा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. या नंदुरबार शहरामध्ये दुर्गम आदिवासी भागामध्ये सागवानांच्या जंगलांमध्ये असे अनेक ठिकाणं आहेत. तोरणमाळ, थंड हवेचे ठिकाण आहे. तापी नर्मदा नदी या ठिकाणाहून वाहते. असे अनेक ठिकाणं या ठिकाणी आहेत. आपण या नंदुरबार शहरामध्ये आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाण्यापेक्षा या ठिकाणी नंदुरबारमध्ये यावं. इथेही भरपूर नैसर्गिक साधन आहे, भरपूर असं ऑक्सिजन आहे. भारतामधील सर्वाधिक ऑक्सिजन असणारं ठिकाण नंदुरबार जिल्हा या ठिकाणी आपण यावं. आदिवासी बांधवांचा जो आहे काठी महोत्सव, होळी महोत्सव हा बघायला यावं. नंतर त्या पद्धतीने वेगवेगळी जे रानभाज्या आहेत त्या रानभाज्या, कंदमुळं हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील, खायला मिळतील, त्यांचा आस्वाद घेता येईल. आणि याचबरोबर आपण इकडे अनेक करमणुकीचे स्थळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. याच वतीने मी शासनाला, एक मुख्यमंत्र्यांना, सगळ्या शासनाला विनंती करतो की या पर्यटन स्थळाकडे जसं पश्चिम महाराष्ट्राकडे आपण लक्ष देतो त्या पद्धतीने या ठिकाणी सगळ्या सुखसुविधांसाठी पर्यटन मंत्र्यांनी या ठिकाणी लक्ष द्यावं, मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं आणि या पर्यटन स्थळाचा विकास करावा, जेणेकरून आमच्या आदिवासी बांधवांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होऊ शकेल आणि या जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव सुभाष मोटवानी आहे. मी नंदुरबारमधून आलो आहे आणि इथे वाल्हेरीला खूप छान धबधबा आहे. लोकांनी इथे यायला पाहिजे आणि निसर्गरम्य स्थान आहे. इथे तोरणमाळला जसे लोक जातात, मग गरम पाण्याचा जो झरा आहे तिथे जातात, तसं इथे वाल्हेरीला अजून यांनी सुविधा केल्या पाहिजेत. लोक नक्की येणार आणि आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही परिवारासह आलो आहे. खूप लोक येणार इकडे. खूप छान आहे इकडे. वाल्हेरी धबधबा आहे ते खूप छान निसर्गरम्य ठिकाण आहे. या ठिकाणी वन विभागाने थोडं लक्ष जर दिलं, इकडे जर सुविधा दिल्या, रस्ता, मग चेंजिंग रूम दिलं, रेस्टॉरंट काही छान केले, काही राहण्याची सुविधा जर केली तर खूप छान अशी वन्य भटकंतीसाठी जागा होणार आहे.
तरी शासनाने या ठिकाणी लक्ष दिले पाहिजे. नमस्कार, मी महेंद्र मनोहर तळोद्यावरून आलो. इथे आपण बघू शकता माझ्या पाठीमागे वालेरी धबधबा तळोदा तालुक्यात आहे आणि आज रविवार आहे तर प्रचंड गर्दी आहे इथे. आणि सातपुड्यासारख्या अतिदुर्गम भागामध्ये ज्याप्रमाणे तोरणमाळ हिल स्टेशन प्रसिद्ध आहे तसा हा वालेरी धबधबा इकडे आपण बघितलं तर गुजरात आणि इकडे एमपीच्या बॉर्डरवर वसलेला आहे. इथे अतिशय सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे. बघू शकता पावसाळ्यात एकदम छान असं हिरवं हिरवं असतं. पर्यटकांची रविवारी विशेषतः सुट्टी असते तर खूप सारे पर्यटक या ठिकाणी येत असतात. त्या तुलनेत जर आपण बघितलं तर इथे सेफ्टी वगैरे बॅरिकेड्स वगैरेची व्यवस्था नाही आहे. लेडीज मुलं हे पडण्याची अपघात होण्याची शक्यता असते. तर थोडंफार इथे लेडीजसाठी चेंजिंग रूम व्यवस्थित बॅरिकेड्स वगैरे जर लावले तर पर्यटकाचा कल अजून वाढेल. थोडासा डेव्हलपमेंट सुद्धा केली पाहिजे. इकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे म्हणजे जेणेकरून जसं आपण महाबळेश्वर वगैरे मोठ्या मोठ्या ठिकाणी थंड हवेच्या ठिकाणी जातो तर इथे एकदम कमी खर्चात आपण इथं सातपुडा सापुतारा सारखं निसर्गरम्य वातावरण बघू शकतो. अतिशय सुंदर असं ठिकाण आहे. थोडंफार दुर्गम असल्यामुळं इकडे डेव्हलपमेंट कमी आहे तर थोडी जर लक्ष दिलं गेलं इकडे शासनाने तर अतिशय सुंदर असं आपल्याला हा व्ह्यू बघायला जास्त पैसे पण खर्च करावे लागणार आहे. अत्यल्प म्हणजे निशुल्क दरात आपण इथे महाबळेश्वर सापुतारा लोणावळा सारखा आनंद इथे घेऊ शकतो. असं एकदम छान वालेरी आहे तळोदा तालुक्यामध्ये. धन्यवाद. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.